सरकारमधल्या एका मंत्र्यांनी शाळेमध्ये सरस्वतीचे फोटो कशाला लावता? फुले, शाहू आंबेडकर यांचे फोटो लावा जवळ. सरस्वतीनं स्वतः किती शाळा काढल्या? असा प्रश्न विचारून हिंदू द्वेषाचे फुत्कार काढले. ही पहिली वेळ नाही आहे. याच्यापूर्वी सुद्धा असाच प्रश्न विचारून त्यांनी फुत्कार काढलेले होते. आता यात भर म्हणून ब्राह्मणांच्यात मुलांची नावं शिवाजी संभाजी का ठेवली जात नाहीत, असा दिव्य प्रश्न विचारला. आता या मफलरवाल्या बाबांचे विचार काय आहेत ती विचारसरणी आपण बाजूला ठेवूया. पण एक अपराधी प्रवृत्ती असलेला माणूस त्यानं महापुरुषांचा आदर्श आपल्याला घालून द्यावा आणि आपण तो मान्य करावा, अशी वेळ आपल्यावर आलेली आहे का? क्रांतिज्योती सावित्रीदेवी फुले यांचे सरस्वती देवीबद्दल काय विचार होते, हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी मिहीर कुलकर्णी. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने. आजचा आपला विषय आहे तुका म्हणे ऐशांनारा मोजून माराव्या पैजरा, भाग 1. मूळ संकल्पना रवींद्र सासमकर. आजच्या काळामध्ये स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या म्हणून क्रांतिज्योती सावित्रीदेवी फुले यांच्याकडे बघितलं जातं. सावित्रीदेवींचे विचार, त्यांचं कार्य याचं अनुकरण करण्यापेक्षा काही लोकांना त्यांचं नाव घेऊन सरस्वती या विद्येच्या देवतेवर टीका करण्याची एक संधी मिळते, याचा आसुरी आनंद जास्त असतो. ज्या सावित्रीदेवींचा आदर्श हे मांडायला बघतात त्या सावित्रीदेवींचे सरस्वतीबद्दल काय विचार होते याबद्दल या तांदूळचोर मंत्र्यांनी काहीच एक अभ्यास केलेला नाही आहे. शाळेला सरस्वतीचा दरबार असं सावित्रीदेवी फुले म्हणतात. आपल्या काव्य फुले या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर शंकराचं आणि पार्वतीचं चित्र छापलेलं आहे. सरस्वती या देवीबद्दल केलेली कविता मी आपल्याला दाखवतो, आपण स्क्रीनवरती बघू शकता. संगीतासाठी किंवा विद्येसाठी सरस्वतीचं काय योगदान आहे, हा प्रश्न झाकीर हुसेनना विचारा. झाकीर हुसेन हे खूप मोठे तबलावादक आहेत आणि विशेष म्हणजे ते सरस्वतीचे उपासक आहेत. भारतामध्ये जेवढी संगीतांची घराणी आहेत, मग त्यात मुस्लिम असली तरी तुम्ही त्यांना जाऊन विचारलं तरी सुद्धा ते तुम्हाला सरस्वतीचं महत्त्व समजावून सांगतील. आदिलशहा सरस्वतीचा उपासक होता. त्याला मौलवींनी विरोध केला, पण तो कलेचा इतका भोगता होता की त्यानं तो विरोध मोडून काढला. बंगालमध्ये शक्तीची उपासना केली जाते आणि शक्तीचं प्रतीक म्हणून दुर्गादेवीची पूजा केली जाते. विद्या, संगीत, शक्ती या गोष्टी आजपर्यंत कोणी बघितलेल्या आहेत? या अनुभवाच्या गोष्टी आहेत आणि यांना स्वरूप देण्यासाठी सरस्वती, दुर्गा अशा प्रतीकांची पूजा केली जाते. शिक्षणासाठी, संगीतासाठी सरस्वती देवीचं योगदान विचारणाऱ्यांनी अगोदर स्पष्ट करावं त्यांची शिक्षणाविषयीची व्याख्या काय आहे. ज्याप्रमाणे विद्या, संगीत, कला या गोष्टी अनुभवता येत नाहीत, बघता येत नाहीत, त्या अनुभवाव्या लागतात, त्याचप्रमाणे विद्वत्ता सुद्धा बघता येत नसते, ती मुळातच असावी लागते. फार तर आपण विद्वान असल्याचा दिखावा करू शकतो. छगुराव म्हणतात की आम्हाला सरस्वतीनं नाही सावित्री देवीनं शिक्षण दिलेलं आहे. छगुरावांनी स्पष्ट करावं की त्यांनी जर सावित्रीबाईंकडून शिक्षण घेतलेलं होतं तर त्यांच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ का आली? फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्यांवर अशी परिस्थिती का ओढवली जाते? तांदूळचोर मंत्री असो किंवा मुंबऱ्याचा गुंड, हे लोक महापुरुषांना आदर्श मानतात, त्यांना आपलं प्रातस्मरणीय मानत असतात, तेव्हा ते त्या महापुरुषांचं दुर्दैव असतं. शेवटचा मुद्दा, ब्राह्मणांच्यात मुलांची नावं शिवाजी संभाजी का ठेवली जात नाहीत? भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी आपल्या कुटुंबासहित ब्राह्मणांमध्ये ज्यांची नावं शिवाजी संभाजी आहेत त्यांची यादी फेसबुकवर पोस्ट केलेली होती. मला सुद्धा एक यादी सापडलेली आहे, ती सुद्धा मी आपल्याला दाखवतो, आपण स्क्रीनवर बघू शकता. आपल्या मित्रपरिषदांना, विशेषतः छगुरावांना आपण ही फॉरवर्ड करावी. पण मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की आपण कुणीच आपल्या मुलांची नावं शिवाजी किंवा संभाजी ठेवू नयेत. याचं कारण पण सांगतो. बंधन नाही, पण एक नैतिक दायित्व असतं. आईवडील जेव्हा आपल्या मुलांचं काहीतरी नाव ठेवतात तेव्हा त्यांना एक भाबडी अपेक्षा असते की मुलगा त्या विचारांवर चालेल किंवा तसं काहीतरी कार्य करून दाखवेल. स्वतः छगुरावांच्या आईवडिलांनी आणि त्यांनी स्वतः आपल्या मुलांचं नाव कधीच शिवाजी संभाजी ठेवलं नाही. दैवी संकेत म्हणा किंवा पूर्वकल्पना, किंबहुना त्यांना खात्रीच होती की आपला मुलगा हमखास हे नाव बुडवणार आहे. साधा पोलिसांचा सायरन ऐकून ज्यांच्या छातीमध्ये कळ येते त्यांना शिवाजी किंवा संभाजी अशी नावं कशी शोभून दिसतील? मध्यंतरी वृत्तवाहिन्यांवर आपण भुजबळ कुटुंबाचा सगळा इतिहास बघितला. तो इतिहास बघितल्यानंतर आता मला प्रश्न पडला की जर छगुरावांचं नाव शिवाजी किंवा संभाजी असतं तर त्या नावाचे किती धिंडवडे निघाले असते. त्यापेक्षा ते नाही तेच उत्तम झालं. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सुखरूप सुटून विशाळगडावर पोचावेत यासाठी शिवाकाशीत याने आपल्या छातीमध्ये भाला खुपसून घेतलेला होता. छत्रपती शिवराय, शंभूराजे यांच्यासारखे जगणे मरणे आज कुणालाच शक्य नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याच्या, विचारांचा वसा घेऊन तशी पिढी घडवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचून टाकण्याचं सामर्थ्य आज निव्वळ एकाच माणसाकडे आहे.
त्या माणसाचं नाव आहे आदरणीय संभाजी भिडे गुरुजी. भिडे गुरुजी हे नाव जरी ऐकलं किंवा त्यांनी नुसता आवाज दिला तर असंख्य तरुणांची गर्दी त्यांच्या पुढं उभी राहते. निस्वार्थ भावनेने कमावलेली ही गर्दी कुठल्याही मराठी प्रसारमाध्यमांवर, वृत्तवाहिन्यांवर तुम्हाला बघायला मिळणार नाही. तुम्हाला स्वतःला तिथं जाऊन ती गर्दी बघावी लागेल. आता भिडे गुरुजींविषयी एक नरेटिव्ह सातत्यानं चालवला जातो. ते म्हणजे भिडे गुरुजी यांचं नाव संभाजी भिडे नाहीच आहे, तर ते मनोहर कुलकर्णी असं आहे. एक क्षणासाठी आपण मान्य करू की त्यांचं नाव मनोहर कुलकर्णी आहे आणि त्यांनी संभाजी हे नाव धारण केलेलं आहे. पण धारण तरी केले ना, तसं कार्यसुद्धा ते करतात. या पुरोगाम्यांचं काय आहे? तुम्हाला एक सांगतो, भिडे गुरुजींच्या पुढं मागे जे तरुणांचा घोळका असतो, जी गर्दी तुम्ही बघता, ती गर्दी गुरुजींच्या कार्यातून आणि विचारातून त्यांनी कमावलेली आहे. ती मनोहर कुलकर्णी या नावानं कमी होत नाही आणि भिडे गुरुजी या नावानं वाढत नाही. नुसतं नाव शिवाजी संभाजी असून चालत नाही, तर तसं कार्य पण करावं लागतं आणि ते आज भिडे गुरुजी करत आहेत. नाहीतर कसं आहे की आपल्या समाजामध्ये शिवाजी नावं असणारे लोकसुद्धा आहेत, पण ते धंदे सगळे औरंग्याचे करतात. महाराजांना बिझनेसमॅन, मॅनेजमेंट गुरु अशी बिरुदे चिटकवतात आणि त्यांच्या नावावर दुकान चालवत असतात. त्या दुकानातून जो नफा उत्पन्न मिळतं त्यातून परदेश दौरे करतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. 30-35 हजाराची पाकिटं घ्यायची आणि लोकांना शिकवायचं तुम्ही मूर्ख आहात आणि तुमचा धर्म मूर्ख आहे. छगुरावांनी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांना उत्तर देताना असं म्हटलं की आता जर मुलं झाली तर त्यांचं नाव नक्की शिवाजी संभाजी ठेवणार. आता या उत्तरावर मला काय बोलायचं नाही आणि सोचवायचंही नाही. फक्त मला एक प्रश्न पडलाय की त्यांच्या बोलण्यातून त्यांना नेमकं काय सांगायचं आहे, यातून काय अर्थ काढायचा. मला तर काय अर्थ उमगलेला नाही आहे. तुम्हाला जर काय समजलं असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की मला कळवू शकता. पण पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो की कुलकर्णी ब्राह्मण सांगतात म्हणून हे आपल्या मुलांचं नाव शिवाजी संभाजी ठेवणार. म्हणजे यांना आता असं वाटायला लागले, ब्राह्मण सांगतात म्हणून यांनी नाव ठेवावं असं यांना वाटते. म्हणजे यापूर्वी यांना वाटत नव्हतं आपल्या मुलांचं नाव शिवाजी किंवा संभाजी ठेवावं. ब्राह्मण सांगतात म्हणून हे आपल्या मुलांचं नाव शिवाजी संभाजी ठेवणार. कोणीतरी सांगते म्हणून आपल्या मुलांची नावं अशी ठेवू नका. तुम्हाला जर स्वतःला वाटत असेल की मुलगा त्या नावाप्रमाणे काही करू शकतो तरच नाव ठेवा. एकच विनंती आहे की तुम्हाला जर खात्री नसेल तर नाव ठेवू नका. नाहीतर काय होईल की तुम्ही नाव ठेवणार आणि उगाच त्या नावाला तो मुलगा काय करेल की नावाला बट्टा लागेल असं काहीतरी करून बसेल. त्यापेक्षा नाव न ठेवलेलं बरं. सहकार्य असू द्या. तुम्हाला माझं जर काम आवडत असेल तर स्क्रीनवर मी हा नंबर दिलेला आहे. आपल्याला शक्य होईल तेवढी आर्थिक मदत आपण मला करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा. दुसऱ्या भागामध्ये आपल्याला ज्यांचा सत्कार करायचा आहे, म्हणजे ज्यांना आपल्याला पैजारा मारायचे आहेत, ते आहे माजी न्यायाधीश आणि मीटू स्टार BG कोळसे पाटील. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि पाहत राहा इतिहासाची सुवर्णपाने. धन्यवाद.